नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन जाहिरात बघणार आहोत। पदवीधर असलेला प्रत्येक विद्यार्थी फॉर्म भरण्यासाठी एलिजिबल राहणार आहे। यामध्ये 3700 पेक्षाही जास्त जागा आलेल्या आहेत। आजच्या या व्हिडिओमध्ये या जाहिरातीबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला पाहिजे। आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली जाहिरात आहे। इंटेलिजन्स ब्युरोतर्फे ही जाहिरात आलेली आहे। इंटेलिजन्स ब्युरोमध्ये असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड 2 म्हणजेच बघा एक्झिक्युटिव्ह या पदासाठी ही जाहिरात आलेली आहे। आता यामध्ये ही जी शॉर्ट नोटीस आहे, ही जी आहे क्वालिटी तेवढी चांगली आलेली नाही, तरीसुद्धा मी तुम्हाला सर्व काही समजून सांगण्याचा प्रयत्न करतो। ओके, यामध्ये बघा जागा बघा, टोटल जागा आलेल्या आहेत 3717। इथे लिहितो बघा 3717 टोटल जागा आलेल्या आहेत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 19 तारखेला फॉर्म भरायची सुरुवात होणार आहे। ओके, 19 जुलैपासून फॉर्म भरायची सुरुवात होणार आहे। इथे लिहितो बघा 19 जुलैपासून फॉर्म भरायची सुरुवात होणार आहे आणि 10 ऑगस्टपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। याची जी संपूर्ण नोटिफिकेशन आहे ती सुद्धा 19 तारखेला ते रिलीज करतील। ठीक आहे। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, इसेन्शियल एज्युकेशनल क्वालिफिकेशन, तर ग्रॅज्युएशन पाहिजे तुम्हाला। कोणत्याही फील्डमध्ये तुमचे ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता। आणि त्यानंतर नॉलेज ऑफ कम्प्युटर्स, ओके, तर MSc वगैरे तुमचे झालेलं असेल, ओके, तर तुम्ही फॉर्म भरू शकता। तर ऑलमोस्ट प्रत्येक विद्यार्थी यामध्ये एलिजिबल आहे। तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता आणि ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या दोन महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला इथून दिलेले आहेत, परंतु आता क्वालिटी खूप खराब आहे यामध्ये PDFची। तर समोरची जी इन्फॉर्मेशन आहे ती मी तुम्हाला स्लाइड्सच्या माध्यमातून देणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एकूण जागा आहेत 3717। यामध्ये तुमच्या कॅटेगरीच्या जागा तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता। ओके, आता समोर बघा, आता एज लिमिट बघा विद्यार्थी मित्रांनो, एज लिमिट आहे 18 ते 27 वर्षे। ओके, यामध्ये ही जी एज लिमिट आहे ही जनरल कॅटेगरीसाठी राहणार आहे। काही कॅटेगरींना एज रिलॅक्सेशन सुद्धा मिळत असते, ते आता आपण समोर बघून घेणार आहोत। हे बघा, OBC कॅटेगरीसाठी 3 वर्षाचे जे आहे एज रिलॅक्सेशन आहे। SC ST कॅटेगरीसाठी 5 वर्षाचे एज रिलॅक्सेशन आहे। इतर जे एज रिलॅक्सेशन आहे ते तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता। ओके, उदाहरणार्थ बघा, डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्स जे आहेत त्यांच्यासाठी 40 वर्षापर्यंत जे आहे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। ओके, तर अशा प्रकारे स्वतःचे एज रिलॅक्सेशन तुम्ही स्वतः बघून घ्यायला पाहिजे। आता समोर बघा, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम पॅटर्न, एक्झाम तुमची कशा प्रकारे होणार आहे। तर तुम्हाला बघा, हे बघा 1, 2, 3, 4 आणि 5 विषय, 5 विषयांवर तुम्हाला 20 प्रश्न विचारले जातील। ओके, विषय कोणते आहेत बघा, करंट अफेअर आहे, GK आहे, मॅथ आहे, ओके, रिझनिंग आहे आणि इंग्लिश आहे। ओके, अशा प्रकारे 5 विषयांवर तुम्हाला 20 अशा प्रकारे 100 प्रश्न तुम्हाला विचारले जातील आणि प्रत्येक प्रश्नावर 1 गुण, अशा प्रकारे 20 गुण प्रत्येक विषयावर तुम्हाला राहणार आहे। आणि असे टोटल मिळून बघा 100 गुणांची तुमची परीक्षा होणार आहे आणि 100 प्रश्न तुम्हाला एका तासामध्ये सॉल्व करायचे आहेत। ओके, आणि हा जो एक्झाम पॅटर्न आहे, हा एक्झाम पॅटर्न Tier 1 एक्झामिनेशनचा आहे, म्हणजे बघा प्रिलिमचा हा आहे। ओके, यामध्ये प्रिलिम आणि मेन्स 2 परीक्षा होत असतात। प्रिलिमच्या जे एक्झाम पॅटर्न आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे। मेन्सच्या बघून घेऊया। मेन्समध्ये बघा, मेन्स जे आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये राहणार आहे। ओके, प्रिलिम जी आहे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये राहणार, परंतु मेन्स जी आहे ती डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये परीक्षा तुमची होणार आहे, म्हणजे Tier 2। ओके, मेन्स म्हणजे Tier 2। ओके, आता यामध्ये एसेवर तुम्हाला 20 मार्क राहतील। ओके, आणि त्यानंतर इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन आहे 10 मार्क। ओके, 2 प्रश्न राहणार आहे ज्यामध्ये तुम्हाला लॉंग आन्सर करावं लागेल, त्यासाठी बघा 10 मार्क राहणार आहेत। ओके, ईच आहे 10 मार्क, म्हणजे 20 मार्क झाले ते। ओके, अशा प्रकारे 30 मार्कांची बघा तुम्हाला जो सेक्शन आहे, सेकंड सेक्शन, पहिला सेक्शन एसेचा आणि सेकंड सेक्शन इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन आणि 2 मोठे प्रश्न। ओके, 2 मोठे प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहे। अशा प्रकारे 20 मार्क एसेवर आणि 30 मार्क जे खालचे आहेत ते, अशा प्रकारे 50 मार्क। ओके, 50 मार्काची तुमची मेन्स होणार आहे, म्हणजे Tier 2 एक्झामिनेशन तुमची 50 मार्काची होणार आहे। अशा प्रकारे बघा, Tier 1 एक्झामिनेशन आणि Tier 2 एक्झामिनेशन पकडून 150 मार्काची तुमची परीक्षा होणार आहे।
ओके, आणि त्यानंतर तुमच्या इंटरव्ह्यूसुद्धा होणार आहे, ज्यासाठी 100 मार्क त्यांनी ठेवलेले आहेत. मला असं वाटतं की तुम्हाला हे समजलेलं असेल. यामध्ये तुमच्या मनामध्ये काहीही कन्फ्युजन असेल तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये विचारायला पाहिजे. ठीक आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम फीस यामध्ये विद्यार्थी कन्फ्यूज होऊ शकतात. ओके, तर कन्फ्यूज होऊ नका. बघा, जनरल EWS आणि OBC मेल यांना फीस भरायची आहे 550 रुपये. ओके, हे जे 550 रुपये आहे यामध्ये अप्लिकेशन फी आहे 100 रुपये आणि रिक्रुटमेंट प्रोसेसिंग फी आहे जे आहे ती आहे 450 रुपये. अशा प्रकारे 450 रुपये प्लस 100 रुपीज, अशा प्रकारे 550 रुपये जे आहे हे लोक घेऊन राहिलेले आहेत जनरल EWS OBC मेल विद्यार्थ्यांकडून. ओके, आणि इतर जे विद्यार्थी आहेत जसं SC SC आणि महिला आहेत, ओके, त्यांना 450 रुपये भरायचे आहे. यांना कन्सेशन दिलेलं आहे अप्लिकेशन फीजमध्ये. ओके, अप्लिकेशन फीजमध्ये कन्सेशन दिलेलं आहे. कुठल्याही प्रकारे अप्लिकेशन फीज जे 100 रुपये आहे ती घेतल्या जाणार नाही, परंतु रिक्रुटमेंट प्रोसेसिंग फीज यांच्याकडून घेतली जाणार आणि अशा प्रकारे यांच्याकडून फक्त 450 रुपये फी घेतली जाणार आहे. मायनस बघा 100 रुपये यांच्याकडून घेतल्या जाणार नाही. ओके, तर SC ST महिला असाल, एक सर्व्हिसमॅन किंवा इतर असाल तुम्ही उमेदवार तर तुम्हाला 450 रुपये भरायचे आहे आणि जनरल EWS OBC पुरुष असाल तर तुम्हाला 550 रुपये म्हणजे 100 रुपये जास्त तुम्हाला भरायचे आहेत. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, शॉर्ट नोटीस आलेला आहे. ओके, शॉर्ट नोटीस आलेला आहे. 19 तारखेला संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध करतील. तेव्हा आणखी जास्त इन्फॉर्मेशन मिळाली तर ती सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. सध्या परिस्थितीमध्ये जेवढी इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट आहे ती मी तुम्हाला दिलेली आहे. फॉर्म भरायला सुरुवात अजून बघा झालेली नाही. ओके, 19 तारखेपासून 19 जुलैपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. ओके, तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल याबाबत तर तुम्ही मला टेलिग्रामवर सुद्धा विचारू शकता. टेलिग्रामची लिंक दिलेली आहे मी, आणि टेलिग्रामचे जे कमेंट सेक्शन आहे ते आपलं ओपन असते. कमेंट सेक्शनवर क्लिक करून तुम्ही तिथे कमेंट करून मला प्रश्न विचारू शकता. ओके, टेलिग्राम चॅनलची लिंक आणि व्हॉट्सॲप चॅनलची लिंक या दोनही लिंक मी तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्या लिंक्सवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून घ्या. अशा प्रकारच्या कितीतरी अपडेट्स तिथे बघा डेली बेसिसवर मी टाकत असतो. ओके, त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.